हॅलो फ्रेंड्स, मी प्रशांत कोळसे सर. आज आपण इयत्ता 12वीचा जो टॉपिक आहे वेक्टर्स पार्ट 1चा हा आपण आज स्टडी करणार आहोत. आणि ॲज यू नो इन द 11th स्टँडर्ड यू हॅव स्टडीड द वेक्टर्स टॉपिक. सेम टॉपिक इथं सुद्धा आहे, बट थोडा डिफरंट वेनं आपण हा स्टडी करायचा, थोडा डीपमध्ये स्टडी करायचा आहे. सो जसं मी 11thला बघितला फिजिक्समध्ये, वेक्टर्स आर needed to express any physical quantity. So there are two types of physical quantities. One is scalar quantity, another is a vector quantity. So scalars vector कसे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत ॲक्च्युली इथं स्टडी करायचे. सो what do you mean by scalar quantity? A quantity which can be completely expressed by using its magnitude only is called as स्केलर क्वांटिटी. म्हणजे अशी क्वांटिटी जी फक्त त्याच्या परिमाणावाचून एक्सप्रेस होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल बघूया. मास म्हणजे वस्तुमान, लेंथ लांबी, टेम्परेचर, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, रेजिस्टन्स, या ज्या क्वांटिटीज आहेत या क्वांटिटीज एक्सप्रेस करताना आपल्याला फक्त त्याचं मॅग्निट्यूड माहीत असायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मास म्हणजे काय, मास 4 किलोग्रॅम, 3 किलोग्रॅम, फक्त त्याचं मॅग्निट्यूड माहीत पाहिजे, डायरेक्शनची काही गरज नाही. किंवा टेम्परेचर 45 डिग्री सेंटीग्रेड, 45 केल्विन, फक्त त्याचं आपल्याला मॅग्निट्यूड, डायरेक्शनची काही इम्पॉर्टन्स नाही. सो अशा काही क्वांटिटीज आहेत. सम क्वांटिटीज देर आर सम क्वांटिटीज विच आर एक्सप्रेस्ड बाय युझिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. दॅट क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज वेक्टर क्वांटिटीज. इथं दिलेलं आहे बघा, तुम्ही वाचू शकताय. A quantity which needs to be described using its magnitude as well as direction called as vector quantity. So the vector quantities are example बघा त्याची, displacement, velocity, force, electric field, acceleration, etc. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट घेतला तर एखादी व्हेकल डिस्प्लेस झाली, कोणत्या डायरेक्शन डिस्प्लेस झाली हे महत्त्वाचं आहे. गाडीला आपण ब्रेक मारला तर गाडी काय होते, थोडीशी त्याचं फोर्स रिटार्ड होतं. म्हणजे हे का, दॅट इज ॲक्सेलरेट केली की रिटार्ड केली हे महत्त्वाचं आहे. म्हणजे डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. वेलोसिटी, आपण जो बॉल आहे तो वर फेकला, हवेमध्ये फेकला की वरून खाली सोडला, ही डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. त्याप्रमाणे त्याची काय असणार, त्याला डायरेक्शन दिली जाणार आहे. तर हे तुम्ही फिजिक्समध्ये बघितलं असेल. तर याचाच आपल्याला बेस पकडून हा टॉपिक स्टडी करायचा, वेक्टर्स. सो बघा, वेक्टर हा रिप्रेझेंट कसा करायचा किंवा टाईप्स ऑफ वेक्टर्स काय आहेत हे आपण मेनली या टॉपिकमध्ये आज शिकणार आहोत. तर बघा, ॲक्च्युली जो रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टरचा हा जो पार्ट आहे, इथे एक डायग्राम तुम्ही बघितला तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतं की वेक्टर रिप्रेझेंट करताना आपण काय केलं आहे, एक लाईन सेगमेंट ड्रॉ केला आहे. या लाईन सेगमेंटमध्ये बघा की काय दाखवलं आहे याच्यामध्ये, सो बघा ही जर आपण फिगर बघितली तर काय दाखवलं आहे बघा, एक लाईन सेगमेंट ड्रॉ केला आहे ए बी. त्याच्यामध्ये पॉईंट ए हा जो आहे तो इनिशियल पॉईंट बी जो आहे तो टर्मिनल पॉईंट असा एक्सप्रेस केला आहे. सो वेक्टरची डायरेक्शन बघा, इथं ए पासून काय केलं, डायरेक्शन ए पासून बीकडे दिलेलं आहे. ओके, म्हणून हा वेक्टर आपण कसा रिप्रेझेंट केला आहे, वेक्टर ए बी बार. ए बीच्या डोक्यावर काय केलं आहे, एक ॲरो हेड एक काय केलं आहे, बार दाखवलं आहे. किंवा ॲरो हेडसुद्धा तुम्ही देऊ शकता, जसं फिजिक्समध्ये तुम्ही बघितलं असेल. सो व्हेक्टर इज डायरेक्टेड फ्रॉम पॉईंट ए टू बी, म्हणून त्याला म्हणायचं व्हेक्टर ए बी बार. जर ही डायरेक्शन बी पासून एकडे असते त्याला म्हणायचं बी ए बार, कारण की तो बी पासून एकडे डायरेक्ट झाला, दॅट इज कॉल्ड ॲज अ बी ए बार. आता ह्याच्यामध्ये हे 2 पॉईंट दिलेत ए पासून बीकडे, म्हणून आपण काय केलं, कॅपिटल रिप्रेझेंट काय केला, ते रिप्रेझेंट करताना काय केलं आपण, त्याला कॅपिटल ए बी बार दिला. ओके, जर या ठिकाणी लाईनचा फक्त एखादा पार्ट दिला असता, 2 पॉईंट न देता सरळ अशी एक स्ट्रेट लाईन तुम्हाला दिली असती, ठीक आहे, तर हाच वेक्टर आपण काय केलं असतं, स्मॉल ए बार असा डिनोट करू शकलो असतो, म्हणजे स्मॉल लेटरनं. हा सुद्धा वेक्टर नोटेशनची एक पद्धत आहे किंवा रिप्रेझेंट केला जाऊ शकतो. लक्षात आलं. तर हे झालं वेक्टरचं रिप्रेझेंटेशन. फार महत्त्वाचं आहे की वेक्टर आपण रिप्रेझेंट कसा करायचा. सो लक्षात येते का बघा, वेक्टर रिप्रेझेंट करताना काय करायचं आहे, तर जे 2 पॉईंट दिले असतील तर आपण काय करायचं आहे, त्याची दोन्हीही लेटर्स घेऊन काय करायचं, त्याला रिप्रेझेंट करायचं. जर ए पासून बीकडे असेल तर ए बी बार,
आणि जर बी पासून एकडे डायरेक्ट केला तर तो झाला बी ए बार. ठीक आहे, तर हे झालं वेक्टर रिप्रेझेंटेशन. इथं शेवटचं एक सेंटेन्स दिलं तुम्ही बघू शकताय. काय सांगितलं बघा, इफ द इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट्स आर नॉट स्पेसिफाईड देन द व्हेक्टर्स आर, काय सांगितलं, देन द व्हेक्टर्स आर डिनोटेड बाय ए बार बी बार सी बार, जे आपण मगाशी एक्सप्लेन केले. ठीक आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर सगळ्यांना समजलं. हां, ठीक आहे. आता तो कसा रीड करायचा हे पण तुम्हाला सांगितलं. हां, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो पार्ट आपण बघणार आहे तो म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. वेक्टरचं आपण रिप्रेझेंटेशन केलं तर तो त्याचं मॅग्निट्यूड कसं दाखवायचं. ठीक आहे, सो बघा, एखादा वेक्टर आपण मगाशी बघितला, कोणता होता वेक्टर, ए बी बार. त्याचं मॅग्निट्यूड दाखवून काय करायचं, याच्यात दोन्ही साईडला फक्त काय करायचे, असे व्हर्टिकल बार द्यायचे, म्हणजे झालं हे वेक्टरचं मॅग्निट्यूड. दॅट इज रीड ॲज मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार, असं आपण त्याचं रिडिंग करणार आहे. लक्षात येतं का बघा. हां, दॅट इज द मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार, असं आपण त्याचं रिडिंग करणार आहे. ठीक आहे, जर तो स्मॉल लेटरमध्ये असेल तर इथं दिले बघा, मॅग्निट्यूड्स ऑफ वेक्टर्स ए बार बी बार सी बार आर मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी बार मॉड्युलस सी बार, हे त्याचं रिप्रेझेंटेशन होणार. रीड कसं करणार आहे, मॉड ए बार मॉड बी बार मॉड सी बार किंवा मॉड्युलस ऑफ ए बार बी बार सी बार रिस्पेक्टली, अशा पद्धतीने आपण दाखवणार आहे. ठीक आहे, हे झालं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ वेक्टर्स. टाईप्स ऑफ वेक्टर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे व्हाईल स्टडिंग द वेक्टर्स. जो पहिला टाईप आहे तो बघा, झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे काय, अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज झिरो. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड झिरो असतं त्याला काय म्हणायचं, झिरो वेक्टर. अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय लाईक दिस, झिरो बार. झिरो बारनं आपण रिप्रेझेंट करणार आहे. लक्षात येते, त्याला म्हणायचं झिरो वेक्टर. आता झिरो वेक्टर कसा होऊ शकतो, इट मे बी अ सिंगल पॉईंट, कारण त्याचा इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट काय असणार आहे, कोइन्साइड होणार आहे, म्हणून त्याला आपण असा वेक्टर रिप्रेझेंट करू शकतो. आता ह्याची आपण डायरेक्शन दाखवू शकत नाही कारण हा सिंगल एक पॉईंट आहे म्हणून. ओके, ठीक आहे. किंवा काही ठिकाणी डायरेक्शनसुद्धा काही वेळेला कन्व्हिनियंटली स्पेसिफाय केली जाऊ शकते. दिस इज अबाउट द झिरो वेक्टर. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे तो म्हणजे युनिट वेक्टर. सो युनिट वेक्टर म्हणजे काय, की अ व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 1 ऑर युनिटी. ज्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं, 1 असतं, त्याला काय म्हणायचं, युनिट वेक्टर. ठीक आहे, आता हा रिप्रेझेंट करण्यासुद्धा एक युनिक एक वे आहे. तो कसा करायचा बघा, समजा ए बार हा व्हेक्टर असेल तर ए बारच्या डायरेक्शनमध्ये जाणारा जो व्हेक्टर असेल युनिट वेक्टर, त्याला आपण कसा रिप्रेझेंट करता, ए त्याच्यावर असा कॅप द्यायचा, म्हणजे काय झाला हा ए कॅप. काय झाला हा ए कॅप. द व्हेक्टर अलॉंग द ए बार, द युनिट वेक्टर अलॉंग द ए बार कॉल्ड ॲज ए कॅप. रीड कसा करायचा, ए कॅप. हा सिम्बॉल आहे कॅप सिम्बॉल, हा झाला ए कॅप. दॅट इज द युनिट वेक्टर, ज्याचं मॅग्निट्यूड किती असणार आहे, 1 असणार आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघा टाईप ऑफ वेक्टरमध्ये, तो म्हणजे को इनिशियल अँड को टर्मिनस वेक्टर्स. को इनिशियल को टर्मिनस वेक्टर कशाला म्हणायचं, तर बघा ही डायग्राम येतं आपण जरा बघा, ही अतिशय महत्त्वाची डायग्राम आहे. को इनिशियल वेक्टर म्हणजे काय बघा, जे वेक्टर जे असतात ज्यांचा ओरिजिनेटिंग पॉईंट सेम असेल. बघा ए बार बी बार एकाच पॉईंटमध्ये ओरिजिनेट झालेत, बरोबर आहे. हा ए बारकडे ॲड झाला आहे, हा बी बारच्या डायरेक्शन गेला आहे. त्यांचा इनिशियल पॉईंट काय आहे, सेम आहे, ओरिजिनेटिंग पॉईंट, म्हणून त्याला म्हणायचं को इनिशियल. इनिशियल म्हणजे सुरुवात होणे, को इनिशियल पॉईंट. देअरफॉर को इनिशियल वेक्टर्स. अँड को टर्मिनस म्हणजे काय, जे वेक्टर काय होतात एकाच, या डायग्राममध्ये बघा सी बार आणि डी बार, जे एकाच पॉईंटला जाऊन टर्मिनेट होतात, म्हणजे इथं एंड होतात. टर्मिनेशन म्हणजे एंड होणे. सो सी बार आणि डी बार कुठे एंड होतात बघा, या पॉईंटला एंड होतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, को टर्मिनस व्हेक्टर्स. ठीक आहे, को इनिशियल अँड को टर्मिनस वेक्टर तुम्ही वाचू शकता, ह्याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. देन आफ्टरवर्ड्स विल सी इक्वल वेक्टर्स. हा पण एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. इक्वल वेक्टर जर बघितला, सो बघा इक्वल वेक्टरसाठी एक महत्त्वाची डेफिनेशन काय आहे, तर दाखवलं आहे बघा, 2 or more वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल वेक्टर्स. कधी म्हणा इक्वल वेक्टर्स, इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेम असायला पाहिजे. सो आपण काय करूया, ही डायग्राम जी आहे ती जरा ऑब्झर्व करूया. फिगर 5.3 मध्ये जर तुम्ही बघितला तर लक्षात येते का बाबा तुमच्याकडं, इथं जर तुम्ही ए बार आणि जर बी बार बघितला, यांच्या डायरेक्शन्स काय आहेत सध्या इथं सेम आहेत. दे हॅव सेम डायरेक्शन, यांचं मॅग्निट्यूड पण सेम असणार आहे. म्हणजे बघा मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. मॅग्निट्यूड इक्वल असेल, डायरेक्शन पण यांच्या इथं तुम्हाला सेम दिसत आहेत, त्यामुळे ए बार आणि बी बार हे काय असणार आहेत, यांना आपण काय म्हणणार, इक्वल वेक्टर्स. ठीक आहे, जर तुम्ही हा वेक्टर ए बार
जर सी बारशी घेतला, जरी त्यांचं मॅग्निट्यूड सेम असलं तरी डायरेक्शन सेम नाही, त्यामध्ये ए बार आणि सी बार हे काय असणार नाहीत, इक्वलिस्ट असणार नाही. किंवा डी बार जर घेतला, ए बार घेतला, डी बार छोटा आहे, ए बार बघा डायरेक्शन सेम आहे पण त्यांचं मॅग्निट्यूड इक्वल होत नाही, त्यामुळे ए बार डी बार नाही. तुम्हाला एक्सप्लेन केले बघा. हां बघा, ए बार इज इक्वल टू बी बार दिलेलं आहे इथं. ठीक आहे, कारण का सांगा बरं, त्यांचं डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही पण सेम आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ए बार आणि सी बारबद्दल बोलले बघा त्यांनी. ए बार सी बार मॅग्निट्यूड सेम दिसते इथं, बरोबर आहे, बट देअर डायरेक्शन्स आर नॉट सेम. इथं तुमच्या डायरेक्शन बघितलं, ए बार सी बारचे नाही. सो असं एक्सप्लेन केलं तुम्ही बघू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, अशा पद्धतीनं पुढं बघा, निगेटिव्ह ऑफ ए व्हेक्टर. हा जो पॉईंट आहे निगेटिव्ह ऑफ व्हेक्टर म्हणजे काय, सपोज आपण एक व्हेक्टर घेतला ए बार. ठीक आहे, हा ए बार हा व्हेक्टर घेतला, तर निगेटिव्ह व्हेक्टर म्हणजे काय, तर तेवढंच काय असणार आहे, सेम मॅग्निट्यूड असणार आहे. द व्हेक्टर विच इज गिवन इन द अपोजिट डायरेक्शन हुज ज्याचं मॅग्निट्यूड काय असणार आहे, ह्या ए बार एवढंच असणार आहे, फक्त त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असेल, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, निगेटिव्ह ऑफ व्हेक्टर ए बार. मग त्याला फक्त निगेटिव्ह साईन लावायचा, म्हणजे काय झालं, निगेटिव्ह ऑफ ए बार. कसे येते का, ए बार इज अ गिवन व्हेक्टर अँड इफ द व्हेक्टर विच इज अपोजिट इन डायरेक्शन बट सेम मॅग्निट्यूड कॉल्ड ॲज निगेटिव्ह ऑफ व्हेक्टर. इथं एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, जर तो तुम्हाला दोन डायरेक्शन दिला असेल, दोन पॉईंटने दिला असेल पी क्यू बार, तर त्याचा अपोजिट व्हेक्टर येणार आहे क्यू पी बार. पण ए बारमध्ये रिप्रेझेंट करताना त्याला काय करायला पाहिजे, इथं ए बारला आपण इथं दोन पॉईंट नाही, त्यामुळे ए बार रिप्रेझेंट करताना मायनस सिम्बॉल हा देणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे झालं निगेटिव्ह ऑफ अ व्हेक्टर. सो दीज आर द टाईप्स ऑफ व्हेक्टर्स. ठीक आहे, तर आपण काय करूया, हे टॉपिकमध्ये हे जे आता रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर काय काय बघितलं बघा. रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर बघितलं, स्केलर व्हेक्टर तुम्हाला ऑलरेडी माहीत असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मॅग्निट्यूड कसं रिप्रेझेंट करायचं आणि टाईप्स ऑफ व्हेक्टर म्हणजे बघितले. हां, हे तुम्ही काय करायचे आहेत, एकदा नोटबुकमध्ये व्यवस्थित काय करायचे, लिहायचे आहेत आणि त्याची नोट काढायची आहे. आणि तुम्हाला पेज नंबर हा आपला जो आहे 134 आहे, 135 पेजवर तुम्ही जर पुढं रोल ओव्हर केला तर तुम्हाला त्याच्यावर काही ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. त्याच्याबद्दल आपण काय करणार नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. ओके.